हॅलो स्टुडंट्स, वेलकम टू आवर चॅनल AM क्लासेस। आज आपण 10th स्टँडर्ड जॉमेट्रीसाठी फर्स्ट चॅप्टर बेसिक कन्सेप्ट्स इन जॉमेट्रीमधील प्रॉब्लेम सेट 1 मधील क्वेश्चन नंबर 4 पाहणार आहोत। पहा आपल्याला क्वेश्चन काय दिला आहे। कोऑर्डिनेट ऑफ पॉइंट P ऑन नंबर लाइन इज -7। काय दिलेलं आहे पहा आपल्याला, नंबर लाईनवरती P हा एक पॉइंट आहे आणि पॉइंट P चा कोऑर्डिनेट -7 आहे। आता या ठिकाणी मी नंबर लाईन काढलेली आहे। आपल्याला काय दिलेलं आहे, या नंबर लाईनवरती P हा एक पॉइंट आहे। या ठिकाणी आपण पॉइंट P काढून घेऊ आणि या पॉइंट P चा कोऑर्डिनेट काय आहे, -7। फाइंड द कोऑर्डिनेट्स ऑफ पॉइंट्स ऑन द नंबर लाइन विच आर ॲट अ डिस्टन्स ऑफ 8 युनिट्स फ्रॉम पॉइंट P। आता आपल्याला काय दिलेलं आहे पहा, या पॉइंट P पासून 8 युनिट डिस्टन्सवरती जे पॉइंट्स आहेत त्या पॉइंट्सचे आपल्याला कोऑर्डिनेट्स फाइंड करायचे आहेत। आता पॉइंट P पासून 8 युनिट डिस्टन्सवरती राईट साईडला एक पॉइंट असणार आहे आणि या पॉइंट P पासून लेफ्ट साईडला 8 युनिट डिस्टन्सवरती एक पॉइंट असणार आहे। आता या दोन्ही पॉइंट्सला आपण A आणि B नावे देऊ। पॉइंट A चा कोऑर्डिनेट आपण x कन्सिडर करू, पॉइंट B चा कोऑर्डिनेट आपण y कन्सिडर करू। आता आपल्याला पॉइंट A आणि पॉइंट B चे कोऑर्डिनेट्स फाइंड करायचे आहेत। पॉइंट A हा पॉइंट P पासून 8 युनिट डिस्टन्सवरती आहे, म्हणजे डिस्टन्स फ्रॉम A टू P किती आहे, 8 युनिट। पॉइंट B हा पॉइंट P पासून 8 युनिट डिस्टन्सवरती आहे, म्हणजे डिस्टन्स फ्रॉम P टू P किती आहे, 8 युनिट। पहा सॉल्व करू आपण एक्झाम्पल। प्रथम आपण पॉइंट P चा कोऑर्डिनेट लिहून घेऊ। कोऑर्डिनेट ऑफ पॉइंट P इज -7। पॉइंट P चा कोऑर्डिनेट काय आहे, -7। आता पॉइंट A हा पॉइंट P च्या लेफ्ट साईडला आहे, त्याचबरोबर पॉइंट A हा पॉइंट P पासून 8 युनिट डिस्टन्सवरती आहे आणि पॉइंट A चा पॉइंट X हा कोऑर्डिनेट आहे। ही जी आपल्याला इन्फॉर्मेशन दिलेली आहे ही आपण लिहून घेऊ प्रथम। पॉइंट A हॅविंग कोऑर्डिनेट X on the left side of point P at a distance of 8 unit from point P। आता पॉइंट P चा कोऑर्डिनेट काय आहे, -7। पॉइंट A चा कोऑर्डिनेट काय आहे, x। आता पॉइंट A हा पॉइंट P च्या लेफ्ट साईडला आहे आणि लेफ्ट साईडला नंबर स्मॉलर होत जातात, म्हणजेच x हा कोऑर्डिनेट -7 पेक्षा काय असणार आहे, स्मॉलर असणार आहे, म्हणजेच -7 हा x पेक्षा ग्रेटर असणार आहे। -7 इज ग्रेटर दॅन x। त्याचबरोबर आपल्याला डिस्टन्स फ्रॉम A टू P दिलेला आहे, किती आहे, 8 युनिट डिस्टन्स आहे। डिस्टन्स फ्रॉम A टू P इज इक्वल टू 8। पॉइंट A हा पॉइंट P पासून 8 युनिट डिस्टन्सवरती आहे, म्हणजेच या दोन्ही पॉइंटमधील डिस्टन्स किती आहे, 8 युनिट। देअरफॉर डिस्टन्स फ्रॉम A टू P इज इक्वल टू, आपला फॉर्म्युला काय आहे, लार्जर कोऑर्डिनेट मायनस स्मॉलर कोऑर्डिनेट। लार्जर कोऑर्डिनेट मायनस स्मॉलर कोऑर्डिनेट। डिस्टन्स फ्रॉम A टू P आपण कसं काढणार आहोत, लार्जर कोऑर्डिनेटमधून आपल्याला स्मॉलर कोऑर्डिनेट मायनस करावा लागेल, इज इक्वल टू, आता डिस्टन्स फ्रॉम A टू P किती आहे, 8। या ठिकाणी काय येईल, 8। लार्जर कोऑर्डिनेट कोणता आहे, -7। या ठिकाणी येईल -7 मायनस स्मॉलर कोऑर्डिनेट। स्मॉलर कोऑर्डिनेट कोणता आहे, x। आता हा -x आपण या साईडला घेऊ आणि हा 8 या साईडला घेऊ। या ठिकाणी x चं साईन मायनस आहे, या बाजूला आल्यानंतर प्लस होईल। या ठिकाणी 8 चं साईन प्लस आहे, या बाजूला आल्यानंतर मायनस होईल। x या बाजूला घेऊ, x इज इक्वल टू -7। आता 8 चं साईन या ठिकाणी काय नाही, म्हणजे प्लस आहे, या बाजूला आल्यानंतर मायनस होईल, -8। देअरफॉर x इज इक्वल टू -7 -8। मायनस मायनस या दोघांची काय होईल, ॲडिशन। 7 + 8 15 आणि साईन काय येईल पहा, मायनस 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 येईल साईन, म्हणजेच आपल्याला x कोऑर्डिनेट काय मिळाला, -15। या ठिकाणी लिहू आपण x कोऑर्डिनेट काय मिळाला, -15। आता आपण B या पॉईंटचा कोऑर्डिनेट फाइंड करू। आता B हा पॉईंट P च्या राईट साईडला आहे, त्याचबरोबर B हा पॉईंट P पासून 8 युनिट डिस्टन्सवरती आहे आणि पॉईंट B चा कोऑर्डिनेट y आहे, हे आपण लिहून घेऊ। लेट B बी द पॉईंट हॅविंग कोऑर्डिनेट y ऑन द राईट साईड ऑफ पॉईंट A ॲट अ डिस्टन्स ऑफ 8 युनिट फ्रॉम पॉईंट P। आता पॉईंट P चा कोऑर्डिनेट काय आहे, -7 आणि पॉईंट B चा कोऑर्डिनेट काय आहे, y। पॉईंट P चा कोऑर्डिनेट आहे -7, पॉईंट B चा कोऑर्डिनेट आहे y। पॉईंट B हा पॉईंट P च्या राईट साईडला आहे आणि राईट साईडला नंबर लार्जर होत जातात, म्हणजेच y हा -7 पेक्षा काय असणार आहे, लार्जर असणार आहे। देअरफॉर y इज ग्रेटर दॅन -7।
डिस्टन्स फ्रॉम पी टू बी किती आहे पहा. आता पॉईंट पी हा पॉईंट पी पासून 8 युनिट डिस्टन्सवरती आहे, म्हणजेच डिस्टन्स फ्रॉम पी टू बी किती आहे 8 युनिट. डिस्टन्स फ्रॉम पी टू बी इज इक्वल टू 8. आता आपण या ठिकाणी फॉर्म्युला यूज करू. डिस्टन्स फ्रॉम पी टू बी इज इक्वल टू लार्जर कोऑर्डिनेट मायनस स्मॉलर कोऑर्डिनेट. आता डिस्टन्स फ्रॉम पी टू बी किती आहे 8. लार्जर कोऑर्डिनेट कोणता आहे पहा y इज लार्जर मायनस स्मॉलर कोऑर्डिनेट कोणता आहे -7. -7 ब्रॅकेटमध्ये लिहू. 8 इज इक्वल टू या ठिकाणी मायनस मायनस प्लस होईल y + 7. आता हा 7 आपण या साईडला घेऊ. 7चं साईन प्लस आहे, या बाजूला आल्यानंतर मायनस होईल, म्हणजेच काय येईल पहा. हा 7 या साईडला घेऊ. 8 - 7 इज इक्वल टू y, म्हणजेच yची व्हॅल्यू काय मिळेल पहा. 8 - 7 1, म्हणजेच y कोऑर्डिनेट काय मिळाला आपल्याला 1. म्हणजेच पॉईंट बीचा y कोऑर्डिनेट आपल्याला 1 मिळाला. म्हणजेच आपल्याला पॉईंट पी पासून 8 युनिट डिस्टन्सवरती असलेले जे पॉईंट्स आहेत त्या पॉईंटचे कोऑर्डिनेट्स काय मिळाले -15 and 1. आन्सर लिहू आपण. या ठिकाणी मी आन्सर लिहिलेला आहे. काय येईल पहा आन्सर. कोऑर्डिनेट्स ऑफ पॉईंट्स ऑन द नंबर लाईन विच आर ॲट अ डिस्टन्स ऑफ 8 युनिट्स फ्रॉम पॉईंट पी आर -15 and 1. म्हणजेच पॉईंट पी पासून 8 युनिट डिस्टन्सवरती असलेल्या पॉईंटचे कोऑर्डिनेट्स काय आहेत -15 and 1. अशा प्रकारे आपल्याला हे एक्झाम्पल सॉल्व करायचं होतं. पुन्हा एकदा पहा आपण एक्झाम्पल कसं सॉल्व केलं. थँक्यू फॉर वॉचिंग दिस व्हिडिओ. जर तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, कमेंट करा, शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा.